त्यांनी वयाच्या 45व्या वर्षी 4 कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न घेतले। या सीनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बोलतात की हे श्रींचे राज्य अहत तंजावर ते तहत पेशावर व्हावे। आणि या सीनमध्ये आपण इथे शंभूराजांच्या मागे हिरे रत्न जडीत 32 मन सोन्याचे सिंहासन पाहू शकतो। शिवरायांचा छावा हा चित्रपट मी 0.5x स्पीडने बघितला आणि काही अशा हिडन डिटेल्स कलेक्ट केल्या आहेत ज्या काय आय एम शुअर तुम्ही नक्कीच मिस केल्या असतील। आजचा व्हिडिओ फारच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा। या सीनमध्ये जेव्हा शंभूराजे राजसिंहासनाकडे जात असतात तेव्हा त्यांच्या हातामध्ये आपण धनुष्य बघू शकतो, जे की क्षत्रियांचं प्रतीक असते। तर तेव्हा इथे आपण बघू शकतो की शंभूराजांच्या राज्याभिषेकाला इंग्रज सुद्धा आले होते। समोर शंभूराजे त्यांचं धनुष्य ज्योतिषी जवळ देतात आणि हंबीर मामा शंभूराजांजवळ राजदंड देतात। पण हे राजदंड नेमकं काय आहे, तर ही एक हजारो वर्षांपूर्वीची प्राचीन परंपरा आहे। जेव्हा एखाद्या राजाचा राज्याभिषेक असतो तेव्हा त्याच्या मुकुटाबरोबर त्याला राजदंड सुद्धा दिला जातो आणि राजदंड धारण करणारा व्यक्ती त्या राज्याचा मुख्य न्यायाधीश असतो। या सीन मध्ये आपण इथे शंभूराजांच्या मागे हिरे रत्न जडीत 32 मन सोन्याचे सिंहासन पाहू शकतो, जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी बनवले गेले होते। आता 32 मन सोन्याचे सिंहासन म्हणजे नेमकं काय, तर 1 मन इक्वल टू 37.32 kg म्हणजे 1194 किलोचे सोन्याचे सिंहासन, ज्याचं आजच्या किमतीत व्हॅल्युएशन केलं तर जवळपास 700 कोटी एवढं होते। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल एवढं महाग सिंहासन, तर मी त्यांना सांगू इच्छितो की महाराजांनी वयाच्या 45व्या वर्षी 4 कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न घेतले। आजच्या किमतीनुसार हे उत्पन्न होते जवळपास 2 लाख कोटी रुपये वार्षिक। आय नो की हा एक महत्वाचा फॅक्ट होता, त्यामुळे 1 लाख नक्की करा। या सीन मध्ये हा म्हातारा व्यक्ती या 2 जणांना सांगतो की शंभूराजे आणि शिवाजीराजे हे 2 नाव घेतली की 7 जन्माचं पुण्य लागतं, आणि हे वाक्य ऐकताच अक्षरशः अंगावर काटा आला। आता हे असं का म्हणत आहेत आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे आज आपण स्वतंत्रपणे आपल्या देवऱ्यामध्ये देवांची पूजा करतो। पण कुठेतरी हे आठवून मनाला खंत नक्की वाटते की आज त्या स्वराज्य निर्मात्यांच्या श्री रायगडाची अवस्था आज काय, आणि हे सरकार गड किल्ल्यांचा विचार न करता 3600 कोटी रुपयांचे शिवस्मारक बांधण्याची आश्वासने देतात, आणि तेही खोटे। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण जास्तीत जास्त सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर या टॉपिक बद्दल आपल्या व्हिडिओज मध्ये बोलायला लागले तर नक्कीच काहीतरी बदल नक्की घडेल। या सीन मध्ये आपल्याला बुरानपूर शहर दाखवले जाते, जिथे की बुरानपूरच्या किल्ल्याचा मुघल किल्लेदार काकर खान सामान्य हिंदू प्रजेवर जिजिया कर वसुलत आहे। आता जिजिया कर तोच कर आहे जो की मुघलांद्वारे हिंदू आवामावर लादण्यात यायचा। त्यांना सांगण्यात यायचं एक तर इस्लाम स्वीकारा नाहीतर जिजिया भरा। आता बुरानपूर म्हणजे ते शहर जिथे औरंगजेबाची आई मुमताज हिचा मृत्यू झाला होता, आणि औरंगजेबाच्या लाईफ मधले बरेच इन्सिडेंट या शहरासोबत जुडलेले आहेत। म्हणूनच या चित्रपटामध्ये बुरानपुराचा उल्लेख आपल्याला औरंगजेबाचं लाडकं शहर असं केलेलं आहे। या सीन मध्ये आपण इथे पाहतो की शंभूराजे जेव्हा बुरानपूरवर आक्रमण करतात तेव्हा काकर खान याच्या मुघली सैन्याला चांगलीच टक्कर देऊन मराठी युद्ध लढतात, आणि जेव्हा काकर खान छत्रपती संभाजी महाराजांच्या समोरासमोर येतो तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम पाहून तो पळून जातो, आणि नंतर तो तिथून असा पळून जातो की इतिहासात बुरानपूरच्या मोहिमेनंतर या काकर खानाचा कुठेच उल्लेख नाहीये। आणि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये आपल्याला निर्मात्यांनी बुरानपूरच्या मोहिमेतच काकर खानाचा मृत्यू संभाजी महाराजांच्या हातून घडताना दाखवलेला आहे। कदाचित या चित्रपटाच्या निर्मात्यांना काकर खानाच्या बुरानपुरात मृत्यूचे पुरेपूर पुरावे सापडले नसतील, म्हणूनच या चित्रपटामध्ये निर्मात्यांनी आपल्याला काकर खानाला पळून जाताना दाखवलंय। नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला स्वराज्याचे शिलेदार दाखवले जातात। सर्वात आधी कोंडाजी बाबा फर्जंद यांच्यावर दिग्पाल लांजेकर निर्मित फर्जंद हा चित्रपट सुद्धा आलेला आहे, ज्यांनी अवघे 60 मावळे घेऊन पन्हाळा स्वराज्यात आणला होता आणि शंभूराजांच्या काळामध्ये जंजिरावर अविश्वसनीय कामगिरी केली होती। ती कामगिरी नेमकी काय होती ती या व्हिडिओमध्ये मी स्पॉइल करणार नाही। नंतर येतात येसाजीराव कंक। येसाजी कंक यांचा जन्म भुतोंडे या गावामध्ये झाला होता, आणि बालपणापासूनच येसाजी कंक हे महाराजांच्या सोबतच होते। आणि महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयासाठी निघाले होते तेव्हा महाराजांच्या एका शब्दावर येसाजींनी कुतुबशहाचा हत्ती आडवा तिमरा लोळवला होता। नंतर पाहायला मिळतात मालोजी घोरपडे, ज्यांनी शंभूराजांसाठी एक मोठं बलिदान दिलं होतं। राज्याचा जमा खर्च पाहणे, मुलकी अधिकाऱ्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे आणि गरज पडल्यास युद्धावर जाणे अशी कामे अमात्यपदावर होती। नंतर येतात कवीजी म्हणजेच कवी कलश। स्वराज्याप्रती निष्ठा असलेला एक उत्तरेतला मावळा महाराष्ट्रामध्ये आला, ज्याने शंभूराजांसोबत मित्रता केली आणि ही मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत सोडलीच नाही। त्यानंतर आपण पाहतो सरसेनापती हंबीरराव मोहिते, स्वराज्याचा एक असा योद्धा ज्याच्या मरणानंतरही त्याच्या हातातील तलवार सुटलीच नाही। त्यानंतर आपण पाहतो धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांना। जेव्हा महाराज दक्षिण दिग्विजयासाठी निघाले होते तेव्हा महाराजांनी 16-17 वर्षाच्या असलेल्या धनाजी संताजींना सोबत घेतलं होतं। सर्व मोठ्या सरदारांना हा प्रश्न नक्कीच पडला होता की महाराजांनी एवढ्या तरुण मुलांना
एवढ्या मोठ्या मोहिमेवर का घेतलं असेल. पण आज आपल्याला महाराजांची दूरदृष्टी कळती. कारण शंभूराजानंतर संताजी आणि धनाजी हे दोघे स्वराज्याचे असे योद्धे होते की ज्यांचे नाव घेतात शत्रूच्या मनात धडकी भरायची आणि त्यांचे नाव ऐकतात शत्रूचे घोडे सुद्धा पाणी नसत पीत. नंतर आपण पाहतो खंडोजी बल्लाळ. जेव्हा शंभूराजे गोव्याच्या एका मोहिमेवर गेले होते तेव्हा खंडोजींनी शंभूराजांना वाचवले होते. निष्ठेचं दुसरे नाव म्हणजे खंडोजी बल्लाळ. नंतर आपण पाहतो ज्योत्याजी केसरकर, महाराजांचा एक जवळचा सवंगडी जो की नेहमीच महाराजांच्या सोबत राहायचा, आणि रायप्पा महार जो की महाराजांचा अंगरक्षक होता. या सीनमध्ये जेव्हा शंभूराजे रात्रीच्या वेळी जगदीश्वराच्या दर्शनाला जात असतात तेव्हा आपण इथे रावळात कोपऱ्यामध्ये आधीच एका व्यक्तीला बसलेलं पाहतो, जे की दुसरं कोण नाही तर बहिर्जी नाईक आहेत. बहिर्जी हे रामोशी समाजातील होते आणि स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. आणि बहिर्जींचं गुप्तहेर खातं एवढं स्ट्रॉंग होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यावरून सुटका, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांची मोठी बहीण रानूबाई यांची दिलेर खानाच्या छावणीतून सुटका ही बहिर्जी नाईक यांनीच केली होती. जेव्हा बहिर्जी वेशभूषा बदलून राजदरबारात यायचे तेव्हा महाराजांशिवाय त्यांना कोणीच ओळखू शकत नव्हतं. आणि आता या सीनमध्ये बहिर्जी शंभूराजांना सांगायला आले की राज्याभिषेक झालाय धनी, पण दौलतीला पडलेला खड्डा नेमका कसा बुजायचा. आता शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा बऱ्याच वेळा असा प्रसंग पडलाय जेव्हा स्वराज्याला धनाची प्रचंड आवश्यकता होती. आता सामान्य रयतेकडे कर लादून त्यांच्यावर भार टाकणं योग्य नाही. त्यामुळे महाराजांनी दोनदा सुरतेवर आक्रमण करून गनिमांच्या खजिन्याचे ठाणे लुटले होते. आणि या सीन मध्ये बहिर्जी शंभूराजांनाही तसंच काहीतरी करायला सांगतायत. आणि जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता तेव्हा सरसेनापती आंबीररावांनी बहादूरगड लुटून आणला होता. या सीनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बोलतात की हे श्रींचे राज्य अहत तंजावर ते तहत पेशावर व्हावे. महाराज त्यांच्या मावळ्यांचे आत्मबळ वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी नेहमी म्हणायचे की हे स्वराज्याचं कार्य श्रींचं कार्य आहे, श्री रायरेश्वरांचं कार्य आहे आणि हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. आणि अहत तंजावर ते तहत पेशावर व्हावे याचा अर्थ होतो अहत तंजावर ते तहत पेशावर अवघा मुलूक हिंदूंचाच, सप्तसिंधू सप्तगंगा मुक्त करा, काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा, 12 ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा, चुकूर होऊ नका. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे काही बोल. जेव्हा या मूवीची सुरुवात होते तेव्हा आपल्याला शिवतीर्थ श्री रायगडाचं दर्शन होते. आणि या चित्रपटाच्या स्टार्टिंगला दिग्पाल लांजेकर यांच्या प्रथमच मूवीमध्ये एक व्यक्ती बॅकग्राऊंड मध्ये स्टोरी नॅरेट करताना दिसतो, जे की या चित्रपटापूर्वी झालेली परिस्थिती आपल्या समोर सांगत आहे. त्यानंतरच्या फ्रेम मध्ये जो आपण सीन पाहतो तो ऍक्च्युअल रायगडावर शूट झालेला आहे, पण पूर्ण चित्रपट नाही. काही ठिकाणी जे ढाचे दुर्दैवाने ढासळलेले आहे तिथे आपल्याला मेकर्सनी ग्राफिक्सचा यूज करून आपल्या समोर प्रेझेंट केला आहे. आणि बऱ्याच ठिकाणी या चित्रपटामध्ये आपल्याला इथे सेट सुद्धा पाहायला मिळतात. या सीनमध्ये शंभूराजे, हंबीरराव आणि त्यांचे इतर सेनापती एका नदीभोवती विचार करत उभे आहेत. आणि अकबराने इथे आश्रयासाठी शंभूराजांकडे पत्र पाठवले. आता अकबर औरंगजेबाचा तोच मुलगा आहे ज्याने सर्व राजपुतांना एकत्रित करून औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारला होता, पण दुर्दैवाने त्याचा डाव त्याच्यावरच उलटला. औरंगजेबाने युद्धाच्या एक दिवस अगोदर एक पत्र लिहिलं ज्यामध्ये लिहिलेलं होतं की अकबर, आतापर्यंतची कामगिरी तू योग्यरीत्या पार पाडली आणि उद्या जेव्हा राजपूत मैदानात उतरतील तेव्हा मी समोरून आणि तू मागून त्यांच्यावर वार करशील. असं पत्र अकबराला लिहून औरंगजेबाने ते राजपुतांच्या हाती लागू दिलं. आणि हे पत्र राजपुतांच्या हाती लागल्यानंतर दुर्गादास राणा यांच्याशिवाय कोणतेच राजपूत अकबराबरोबर राहिले नाही. आणि आता संपूर्ण हिंदुस्थानात फक्त शंभूराजेच होते जे की औरंगजेबाला विरोध आणि अकबराला आश्रय देऊ शकत होते. कारण औरंगजेबाने संपूर्ण हिंदुस्थानात एक दौंडी पिटवली होती, जो कोणी राजा अकबराला आश्रय देईल त्याची गाठ माझ्याशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.